आपण लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करतोय। प्राइज सेरेमनीकडे आपण लगेचच वळूया। या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला एक वेगळं ग्लॅमर आणलं, त्यासाठी सर्वांचं अभिनंदन। आणि सध्या इथे जेवढे आहेत ना, त्यांनी एकदा जोरात बोलायचं आहे, सर्वांनी बोलायचं आहे, एकाने बोलायचं आहे, सगळ्यांनी बोलायचं आहे। चांगल्या बोले, अजून जोरात चांगल्या बोले, आता एकदा एकदम जोरात, छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। चांगल्या म्हणजे जामच फेमस झाला आता, एकदा होऊ दे का? चांगल्या बोले। तिकडे सलमान सिद्दीक बोलत नाही आहे। सलमान चांगल्या बोले। हा फायनलचा मॅन ऑफ द मॅच मझर गौरी। या मझर गौरी फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मझर गौरी ठरतोय। सर्व मान्यवरांच्या हस्ते हा मान सन्मान दिला जातोय। फायनल सामना आणि त्या फायनल सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मझर गौरी अध्यक्ष साहेब रवींद्र चाळके सरांच्या हस्ते, त्यांच्या समवेत वैभवजी शेलार सर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। मॅन ऑफ द मॅच सगळ्यांनी एकदा मझरसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत। सामनावीराचा मानकरी, शेवटच्या अंतिम मॅचचा मानकरी, सुंदर खेळ त्याचा राहिला। एक सुंदर स्पर्धा झाली। आपण पाहतात मित्रांनो, श्री दावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा शहर यांच्या वतीनं श्री अनिकेत भाई तटकरे लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ अरबाज 11 संघ चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला। रनर अप संघ तज्जूबाई यांचा संघ तज्जू टायगर्स, आणि तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी आपण बंगलेआळी संघ पाहिला। समित्र बंगलेआळी या ठिकाणी एक छोटीशी वस्तू, भेट वस्तू आपल्याला देताना पाहायला मिळतात सर्व आयोजक। राजा धिडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते जी वस्तू, आपल्याला विशालजी शेलार यांच्यासाठी आणि नितेशजी जाधव यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात आपण प्राइज सेरेमनीकडे वळतोय। या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी खूप चांगला खेळ केला, आपल्या खेळाच्या जोरावरती आपला संघ, आणि या ठिकाणी भाऊ शेलार सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। या स्पर्धेचे सेक्रेटरी वैभवजी शेलार सर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय। अध्यक्ष रवींद्रजी चाळके सरांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार केला जातोय। त्यांच्या समवेत आपण पाहतात तज्जूबाई डबीर, त्यांच्या समवेत आपल्याला त्यांची संपूर्ण टीम, ज्या ठिकाणी अंकितजी मोहिते सर असतील, त्याचवेळी संपूर्ण त्यांची टीम आपण पाहतोय। एक मोठा सत्कार आपण या ठिकाणी करतोय। अंकितजी मोहिते सरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय। या स्पर्धेचे खजिनदार, त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये सत्कार केला जातोय। या स्पर्धेची संपूर्ण टीम आपण पाहतोय आणि हा सत्कार आपण पाहतोय।
धन्यवाद। या स्पर्धेमध्ये आपण जातो वैयक्तिक बक्षिसांकडे। या स्पर्धेचा बेस्ट बॉलर एनीबडी गेसेस कोण आहे? उत्कृष्ट गोलंदाज पहिल्या सीझन मध्ये या कॅटेगरीमध्ये 2 खेळाडू आहेत, पण आपल्याचं नाव मी ऐकून बरं वाटेल, जरा सांगाल तर बरं होईल। उत्कृष्ट गोलंदाज, एक गोलंदाज आहे चिन्मय, ज्याने 6 विकेट घेतल्या, 43 धावा दिल्या, खर्च केल्यात, आणि दुसरा गोलंदाज आहे ज्याने त्याच्यापेक्षा 1 विकेट जास्त घेतली आणि सर्वात कमी इकॉनॉमी रन रेट धावा खर्च केल्यात, 29 धावा खर्च केल्यात, तो आहे तज्जू टायगर्स टीम संघाचा उत्कृष्ट गोलंदाज। ऍब्सोल्युटली राईट, किरण ठरतोय या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज। किरण, मी विनंती करेन, उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावतायत तज्जू टायगर्स संघाचे। इकॉनॉमी 29 धावा खर्च केल्यात आणि 7 विकेट। चिन्मय चालके 1 विकेट कमी, जर 1 ऍडिशनल असती तर नक्कीच, तरी सुद्धा आपण धावा जास्त खर्च केल्यात, 43 धावा खर्च केल्या, त्यामुळे उत्कृष्ट गोलंदाज ठरतायत किरण। तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॅटर एनीबडी गेसेस कोण असेल? या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॅटर एक नाव आलाय मजर, अजून आदित्य मीन्स टीम सन्मित्र बंगले आली, एक नाव बरोबर आलाय, अजून, आणि त्याचं रँकिंग पॉइंट्स आहेत, ज्याने या स्पर्धेमध्ये 214 पॉइंट्स कमावलेत। बॅटिंग रँकिंग मध्ये उत्कृष्ट नावाजलाय तो म्हणजे सन्मित्र बंगले आली संघाचा आदित्य दामुगडे। 214 पॉइंट्स, कमालीची इनिंग केली, आणि नक्कीच या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतोय सन्मित्र बंगले आली संघाचा आदित्य दामुगडे ठरतोय उत्कृष्ट फलंदाज। या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक श्री दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा शहर, प्रथमच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालोत, आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सेक्रेटरी असतील, यांच्या माध्यमातून ही संकल्पना आणि तृतीय क्रमांकाचा किताब पटकावतोय तो म्हणजे सन्मित्र बंगले आली, जय पाटणकर अँड टीम। टीम ओनर आपण पाहतोय सन्मित्र बंगले आलीचे करण पाटणकर, अभिनंदन, तृतीय क्रमांकाचा किताब पटकावतायत या पहिल्या पर्वामध्ये। द्वितीय क्रमांकाचा किताब, रनर अप, 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना घास तोंडातून काढला आणि तो संघ ठरतोय तज्जू टायगर। सेकंड नंबरचा मानकरी टीम सिया संघ मालक आपण पाहतोय तज्जूबाई डबीर्स, या सर्वांनी या। द्वितीय क्रमांकाचा किताब पटकावतोय तज्जू टायगर्स। तज्जू टायगर संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी। कॉंग्रॅच्युलेशन तज्जूबाई अँड टीम्स।
नेक्स्ट आपण मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये मालिकावीर चा मानकरी एनीबडी गेसेस कोण आहे मालिकावीरचा मानकरी? थोडासा चेंज करूया. या स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय अरबाज 11. अरबाज 11 टीम म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका रॉजर. अरबाज 11 टीम चैंपियन ऑफ द चैंपियन. एक बार जोरदार तालियां बजाए चैंपियन टीम के लिए. और चलते फिर से एक बार मालिकावीर मैन ऑफ द सीरीज. मैन ऑफ द सीरीज के दावेदार एनीबडी गेसेस कोण आहेत मालिकावीराचे मानकरी? मालिकावीराचे मानकरी आहेत ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त रँकिंग पॉइंट्स घेतलेत ते आहेत तज्जू टायगर संघाचे शंतनू अष्टिवकर. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज 465 पॉइंट्स ज्यांनी प्राप्त केलेत असे फलंदाज ऑलराउंडर कॅटेगरी शंतनू अष्टिवकर मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरतायत. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरतायत 465 पॉइंट्स या स्पर्धेमध्ये शंतनू अष्टिवकर. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा शंतनू मिलिंद अष्टिवकर. मैन ऑफ द सीरीज अवॉर्ड गोज टू कॉंग्रॅच्युलेशन शंतनू. आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपला हे जाहीर करतोय. आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.